हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. बाहेर मस्त पाऊस पडत आहे. अशा पावसामध्ये मस्त गरमागरम कढी पकोडे गरमागरम भातासोबत खायला खूप मजा येते. मस्त एकदम गरमागरम चटपटीत अशी ही कढी व यामधील एकदम सॉफ्ट व स्पॉन्जी असे हे पकोडे, एकदम भन्नाट अशी चव लागते. चला तर मग आपण बनवूया आपली आजची ही रेसिपी. आता इथे मी मोठ्या भांड्यामध्ये 3 वाट्या दही घेतलेलं आहे. लाईटच्या प्रकाशामुळे तुम्हाला यामधील दही ओळखायला येत नसेल. आता हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे. बीटरने आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत हे दही फेटून घ्यायचं आहे. दही फेटून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा वाटी डाळीचं पीठ घालायचं आहे. 3 वाटी दह्यासाठी इथे मी अर्धा वाटी डाळीचं पीठ घातलेलं आहे. यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे. हळद पावडर घातल्यानंतर 1 चमचा मीठ घालायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला बीटरच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. डाळीचं पीठ व हे दही व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे, याप्रमाणे आपण हे मिक्स करून घेऊया. डाळीच्या पिठामुळे कढी छान एकसंध होते, त्यामुळे थोडंसं तरी का होईना डाळीचं पीठ घालायलाच पाहिजे. आता इथे तुम्ही पाहू शकता, हे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे बॅटर आपलं तयार आहे. आता इथे मी कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये आपल्याला आपण जे दह्याचं मिश्रण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे. आता इथे हवं तर तुम्ही अगोदर सुद्धा या कढीला फोडणी देऊ शकता, परंतु इथे मी आत्ता कुठलीच फोडणी देणार नाहीये. मी फक्त हे दह्याचं मिश्रण या कढईमध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं आहे. मी दह्याच्या मिश्रणाच्या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. तेच भांडं विसळून मी यामध्ये घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता ही कढी आपल्याला एक 5 ते 6 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. तर यामध्ये आणखी 1 ग्लास मी पाणी घालणार आहे. कढी करतेवेळी आपल्याला पातळच करायची आहे, कारण यामध्ये डाळीचं पीठ असल्यामुळे कढी शिजल्यानंतर दाटसर अशी होते. त्यामुळे पाणी थोडंसं भरपूर घाला. आता हे आपण मीडियम फ्लेमवरती कढी शिजवून घेणार आहोत. कढी बनवण्यासाठी तुम्ही दह्याऐवजी ताकाचा वापर केला तरी सुद्धा चालेल. त्याची सुद्धा कढी खूप सुंदर अशी बनवून तयार होते. आता इथे तुम्ही पाहू शकता, एक 4 ते 5 मिनिटानंतर कढीला छान रंग आलेला आहे. हळू-हळू कढी शिजत आहे, तसं-तसं हळदीचा रंग या कढीला खूप छान असा आलेला आहे. आणखीन एक 4 ते 5 मिनिटे ही कढी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. कढी शिजवते वेळी आपल्याला मीडियम फ्लेमवरती शिजवायची आहे व कढी शिजते वेळी आपल्याला पळीच्या साहाय्याने अधून-मधून कढी याप्रमाणे हलवायची आहे, जेणेकरून यामध्ये जे डाळीचं पीठ आहे ते व्यवस्थित शिजलं जाईल, त्याला कच्चेपणा राहणार नाही. त्यामुळे अधून-मधून कढीला याप्रमाणे आपल्याला चमच्याने ढवळायचं आहे. तर मीडियम फ्लेमवरती ही कढी सतत चमच्याने ढवळून आपल्याला एक 5 ते 6 मिनिटे छान अशी शिजवायची आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता, कढी शिजत आलेली आहे. आता कढी फुलेपर्यंत आपण ही कढी अशीच ठेवणार आहोत. म्हणजेच या कढीला आपल्याला एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे व त्यानंतरच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता, कढीला छान अशी उकळी आलेली आहे. कढी छान फुललेली आहे. आपली कढी बनून तयार झालेली आहे. आता आपण चमच्याने ही कढी परत एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया व गॅस बंद करून हे साईडला ठेवून देऊया. तर ही कढी आपली बनवून तयार झालेली आहे. आपण ही साईडला काढून ठेवू. आता कढी पकोडे तयार करणार आहोत आपण. आता आपल्याला पकोडे तयार करायचे आहेत, म्हणजेच आपण भजी तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी या बाउलमध्ये 2 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे व अर्धा चमचा साबूत जिरे घालायचे आहेत. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही बारीक चिरलेला कांदा वापरू शकता. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी हे सर्व मिक्स केलेलं आहे. आता यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे. आपण भजी तयार करणार आहोत, त्यामुळे त्यानुसारच आपल्याला यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे व हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. अगदीच घट्ट नाही किंवा अगदीच पातळ नाही, मीडियम असं या पिठाचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. आता इथे मी हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, मीडियम असं हे पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपलं भजी तयार करण्यासाठी लागणारं पीठ बनवून तयार झालेलं आहे.
साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे व हे परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर घातल्यानंतर हे मी परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. इथे एकदम छोटा चमचा आहे, त्यातलाच मी पाव चमचा सोडा घेतलेला आहे. आता खाण्याच्या सोड्यामध्ये मी इथे अगदी चमचाभर पाणी घालणार आहे, जेणेकरून हा खाण्याचा सोडा या पिठामध्ये व्यवस्थित असा मिक्स होईल. आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता इथे आपलं भजीसाठी लागणारं मिश्रण तयार आहे. इथे मी नंतर हाताने मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे तेलही गरम झालेलं आहे. आता आपण तुम्हाला हवं असल्यास भजी सोडून या भजीच्या पिठामध्ये बारीक चिरलेली मेथी किंवा बारीक चिरलेला पालक हे सुद्धा वापरू शकता. आता इथे मी काहीही वापरलेलं नाहीये, कांदा सुद्धा वापरला नाही. अगदी सिंपल अशी ही भजी तयार केलेली आहे. आता इथे आपली भजी सोडून तयार आहेत. आता या भज्यांना छान लालसर रंग येईपर्यंत आलटवून-पलटवून ही भजी आपण छान खरपूस अशी तळून घेणार आहोत. एक 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भजी छान लालसर अशी तळून तयार झालेली आहेत. आता ही भजी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. छान खरपूस अशी तळून तयार झालेली आहेत. आता ही भजी मी ताटामध्ये काढून घेत आहे. आता याचप्रमाणे आपल्याला बाकीच्या पिठाची सर्व भजी तयार करून घ्यायची आहेत. आता इथे तुम्ही पाहू शकता ही भजी किती छान अशी बनवून तयार झालेली आहेत. आता मी बाकीची सर्व तयार करून घेते. आता इथे मी कढी परत गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. आता या गरम-गरम कढीमध्ये आपण जी भजी तळून घेतलेली आहेत किंवा जे पकोडे तयार करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. आता या कढीमध्ये भजी पूर्णपणे मी घातलेली आहेत. आता कढीमध्ये हे पकोडे घातल्यानंतर किंवा भजी घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे व एक 2 ते 3 मिनिटे ही कढी आपल्याला परत शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून यामधील ही जी भजी किंवा हे जे पकोडे आहेत ते छान सॉफ्ट असे होतील. आता इथे मी हे 2-3 मिनिटे शिजवून घेतलेलं आहे. या कढीला परत एकदा उकळी आलेली आहे. हे पकोडे छानपैकी कढीमध्ये मी 1-2 मिनिटे शिजवून घेतलेले आहेत. आता हे कढी पकोडे आपले छान असे शिजलेले आहेत. आता ही कढई आपण बाजूला ठेवूया व कढी पकोड्यासाठी लागणारा आपण तडका तयार करून घेऊया. आता इथे मी तडका पॅन ठेवलेला आहे. यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. तर तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. आता जिरे फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे. बेडगी मिरची पावडरमुळे कढीला टेस्ट छान येते, कढी तिखट होत नाही व कढीचा रंगही सुरेख येतो. गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला ही मिरची पावडर घालायची आहे. तेल गरम आहे तेव्हाच ही मिरची पावडर आपण घालणार आहोत व व्यवस्थित मिक्स करायची आहे. हा तडका आपला तयार आहे. आता हा तयार तडका आपल्याला कढी पकोड्यांवरती घालायचा आहे. छान खमंग असा वास सुटलेला आहे. हे कढी पकोडे आपले बनवून तयार झालेले आहेत. आता तडका घातल्यानंतर हे चमच्यानं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. यातील पकोडे सुद्धा छान सॉफ्ट असे झालेले आहेत. आता यावरती आपल्याला थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे. तर आपले हे कढी पकोडे बनवून तयार झालेले आहेत. गरमागरम ज्वारीची भाकरी किंवा गरमागरम चपाती किंवा गरम-गरम साधा इंद्रायणी भात किंवा जीरा राईस सोबत हे कढी पकोडे एकदम भन्नाट असे लागतात. ही कढी पकोड्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. कांदा लसूण न वापरता ही कढी पकोड्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.